आवाज किहीम मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावात। राजाभाऊ ठाकूर, अनिता शिंदेंसह आघाडीच्या उमेदवारांना जनतेतून उत्स्फूर्त पाठिंबा आणि प्रतिसाद। महाविकास आघाडीचे उमेदवार बाजी मारतील, आघाडीचे नेते कार्यकर्त्यांना विश्वास। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अत्यंत पोषक वातावरण दिसून येतंय। 32 आवाज जिल्हा परिषद गट मतदारसंघात राजाभाऊ मधुकर ठाकूर हे ताकदीने निवडणूक रिंगणात उतरलेत, तर 64 किहीम पंचायत समिती गण मतदारसंघात अनिता संजय शिंदे या निवडणूक लढवत आहेत। या उमेदवारांना जनतेतून प्रचंड पसंती मिळते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उबाठा आणि मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे। गावं, वाड्या, वस्त्यांमध्ये घरोघरी होणाऱ्या प्रचारात मोठ्या आपुलकीने आणि आपला हक्काचा माणूस या भावनेतून महिला भगिनी ओवाळणीतून स्वागत करून त्यांना आशीर्वाद देत आहेत। राजाभाऊ ठाकूर यांनी सामाजिक, सेवाभावी आणि राजकीय क्षेत्रात स्वतःची ठळक ओळख निर्माण केली आहे। राजाभाऊंनी विकासाचं विजन मांडलं असून जनतेतून त्यांच्या उमेदवारीला मोठी पसंती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आवाज मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात प्रचंड वेग घेतलाय। स्वतः उमेदवार, कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे नेते पायाला भिंगरी लावून होम टू होम प्रचार करतायत। उमेदवारांना जनतेतून मोठी पसंती आणि पाठिंबा मिळत असल्याने मतदारसंघात प्रचाराची आघाडी दिसतेय। त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार या निवडणुकीत बाजी मारून विजय संपादन करतील असा विश्वास नेते मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। आपली निशाणी हाताचा पंजा, आपली निशाणी हाताचा पंजा। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हम सब एक है, हम सब एक है। महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। राजा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। नेता शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अपनी निशानी हाथाचा पंजा, अपनी निशानी हाथाचा पंजा। जैन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जैन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। चला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपण स्वतः पायाला भिंगरी लावून प्रचारामध्ये आहात आणि स्वतः उमेदवार देखील आहात। कसा प्रतिसाद आहे एकूणच आपल्या मतदारसंघात आणि इतर मतदारसंघात? नमस्कार। आम्ही गेले आता जवळजवळ 4 ते 5 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार दौरा आखलेला आहे आणि त्या प्रचार दौऱ्याच्या अंतर्गत सर्वच नेते, सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि घरोघरी जाऊन मतदारांना भेटण्याचा, ज्याला आपण डोर टू डोर प्रचार म्हणतो, तो चालू आहे। त्याच पद्धतीने जे नेते मंडळी आहे ती आपापल्या परीने वेगवेगळ्या योजना आखून ह्या प्रचारात सहभागी झालेले आहेत। आणि मला सांगायला आवडेल की भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील, त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि इतर इथले सर्व आपल्या शिवसेना उबाठा गटाचे सर्व स्थानिक नेते ह्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि महाविकास आघाडीतर्फे ही जी उमेदवारी मला देण्यात आलेली आहे
त्याच्यामध्ये सर्वच जण अगदी स्वतः उमेदवार असल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्या कारणाने ह्या 32 आवास जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषद अंतर्गत दुसऱ्या 2 ज्या पंचायत समित्या जी आवास आणि किम हे एकंदरीत 3 उमेदवार म्हणजे मी स्वतः आणि माझ्या सोबत असलेले सौभाग्यवती अनिता शिंदे ज्या किहीम गणातून आहेत आणि त्या तिथून श्रीमती नयना शिलदनकर ज्या आवास गणातून आहेत. हे माझ्यासोबत हे तिन्हीच्या तिन्ही म्हणजे आम्ही तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी या कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडून येऊ ही आमच्या म्हणजे खात्रीचं आम्हाला. काय सांगाल, एक हे आव्हान आहे की निवडणूक सहज सोपी आहे असं वाटतंय? जनतेचं काय मनामध्ये आहे? आपण जनतेच्या घराघरामध्ये पोहोचताय, होम टू होम प्रचार सुरू आहे, आव्हान वाटतंय का हे? आता बघा, शेवटी जनता जनार्दन आणि जनता ठरवत असते. परंतु जर आपण एकंदरीत सकाळपासूनची किंवा गेली आता 5-6 दिवसाची आमची प्रचार फेरी जर आपण बघत असाल तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की एवढ्या जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे जनतेचा प्रतिसादाच्या जर आपण बघितलं तर 100% ही जे 3 सीट आहेत ह्या निवडून येतील ह्याची आम्हाला म्हणजे जनताच सांगते. आणि त्याच्यामुळे आव्हान बघा ना, शेवटी कोणत्याही तुम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं जात असता किंवा आपण कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेला काम करत असतो तेव्हा दर दिवशी वेगवेगळी आव्हानं असतात. पण हे आव्हान नसून एक जनतेचं प्रेम आहे जे आज आता या प्रचार फेऱ्यांमधून दिसत आहे. आणि त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे ती फार मोठी काही अवघड नाही. कारण आपल्याला माहिती असेल, माझे वडील माजी आमदार स्वर्गीय मधुशेठ ठाकूर हे अलिबागचे आमदार होते. त्याच नंतर जर आपण बघितलं असेल तर ह्या भागामध्ये ही जी आता जिथे आपण उभे आहोत ही आपली किम ग्रामपंचायत. आताच्या घडीला आम्ही आपले उपसरपंच इथे माझ्यासोबत आहेत, मिलिंद पडवळ, आमचे नरेंद्र भाई आहेत, शशी भाई आहेत, ही सर्व मंडळी आपण किम मधली जर बघाल. आणि आज सकाळी जर आपण बघितलं असेल पडवळ साहेबांच्या समोर एवढी मंडळी आज होती, जवळजवळ 300-400 लोक, 300-400 पेक्षा पण जास्त. आणि त्याच्यात सर्वसामान्य त्यात आमचे आदिवासी बांधव देखील सहभागी झालेले होते. त्याच्यामुळे आज जनतेच्या मनामध्ये आहे की काही झालं तरी या येणाऱ्या आता खरी 5 तारखेला निवडणूक होती, परंतु आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे एक विमान दुर्घटनेमध्ये गेले. म्हणजे खरोखर आपल्या महाराष्ट्रावरती तसं बघितलं तर फार मोठी म्हणजे आघात झाला. आणि त्यांच्यासारख्या माणसांनी जाऊन आज खरोखर सर्वसामान्य माणसाचं, सर्वसामान्य कार्यकर्त्याचं फार मोठं नुकसान झालं. त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही 100% प्रचार सभा होती खरी तर आमचे काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याच पद्धतीने भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील यांची संयुक्त सभा चोंडी नाका येथे होती. ती आम्ही पुढे ढकलली आणि ती सभा असताना देखील म्हणजे ही दुर्घटनाच एवढी मोठी होती त्या दिवसाचे आम्ही संपूर्ण प्रचार, संपूर्ण सभा आम्ही स्थगित केल्या. तर सांगण्याचं उद्दिष्ट काय की आज जनता 100% निवडून देणार आहे हे सर्व तिन्हीच्या तिन्ही उमेदवार. आणि ज्या भागामध्ये आपण आहोत तिथे फार चांगल्या पद्धतीचा जो प्रतिसाद आहे तो जनतेकडून मिळत आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रचार आणि प्रसार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. गाव खेड्यापाड्यात होम टू होम प्रचार सुरू आहे. आपण देखील या ठिकाणी प्रचारात सहभागी आहात. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही लढत आहे, काय सांगाल? मला असं वाटतं महाविकास आघाडीला खूप चांगला प्रतिसाद या मतदारसंघात आहे. कारण की इतके दिवस प्रशासक होता आणि इथे शिंदे गटाची आमदारकी असल्यामुळे खूप विकास कामांमध्ये प्रॉब्लेम झाले होते. त्याच्यामुळे महाविकास आघाडीला आणि ठाकूर कुटुंबियाला खूप चांगला या ठिकाणी प्रतिसाद आहे. या विभागाचं नेतृत्व पूर्वी सुद्धा ठाकूर कुटुंबियांनी केलंय आणि आज ठाकूर कुटुंबीय आणि शेका पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना जेव्हा एकत्र येते तेव्हा मला वाटतं इथे लोकांमध्ये एक आनंदमय वातावरण आहे आणि मला नक्कीच आम्ही विजयी होऊ असा विश्वास आहे. आवास असेल आणि किहीम या मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद एकूणच आहे? तगडं आव्हान आहे का विरोधकांचं? कसं बघता या लढतीकडे? विरोधकांना या मतदारसंघात गद्दाराच्या रूपाने बघितलं जातं. कारण की ते स्वतः एका पक्षात एका ठिकाणी स्थिर नाहीयेत. काल अपक्ष होते आणि आज आमदारांसोबत आहेत. आणि दुसरीकडे 2 पारंपरिक कुटुंब आहेत जे निष्ठेने आपल्या पक्षाचं काम करतात. तर निष्ठावंत वर्सेस गद्दार अशी ही लढाई आहे आणि निष्ठावंतांचा नक्कीच विजय होईल. जनतेचा कसा प्रतिसाद आहे? शेतकरी कामगार पक्ष असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल, काँग्रेस असेल आणि इतर जे काही घटक समविचारी पक्ष एकत्र आलेले आहेत, कसा प्रतिसाद आहे? रायगड जिल्हा परिषद मध्ये किती जागा जिंकण्याचा आपला निर्धार आहे? मला असं वाटतं जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकू आणि महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल रायगड जिल्हा परिषदेवर. कारण की आम्ही
गोरगरिबांचं काम करतो आणि सर्वसामान्य ग्रासरूटला काम करतो. आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते सुद्धा एज्युकेटेड, अनुभवी आणि निष्ठावंत, क्रेडिबल असे उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यामुळे खूप चांगला मला वाटतं आम्हाला रिझल्ट मिळेल असं मला विश्वास आहे आणि खूप भरघोस जागा आम्ही या ठिकाणी विजयी करू. महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती देखील मोठ्या ताकदीनं मैदानामध्ये उतरलेली आहे. अटीतटीची लढत आहे. शेतकरी कामगार पक्षाचं मतदारसंघ आहे, त्यामधला जो प्रभाव आहे तो कायम आहे का? काय सांगाल त्याबद्दल? शेका पक्षाचा प्रभाव अतिशय कायम आहे, कारण की आमदारकीचं पण मतदान तुम्ही बघितलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि त्याच्याबरोबर जेव्हा काँग्रेस आणि युबीटीचं आम्हाला जोड मिळते तेव्हा अजून आम्ही स्ट्रॉंग होतो असं मला वाटतं. आणि एकूणच जर जिल्ह्यात वातावरण तुम्ही बघितलं तर महाविकास आघाडीकडे लोकांचा कौल आहे असं मला दिसतं. आणि एकीकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीमध्ये म्हणजे शिंदे आणि भाजपमध्ये खूप ठिकाणी फूट होताना आपल्याला दिसते. या मतदारसंघात सुद्धा त्यांच्यात एकी नाहीये. त्यांचे प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 कॅन्डिडेट्स उभे आहेत. एक राष्ट्रवादीचा उभा आहे, एक याचा उभा आहे. अनेक ठिकाणी खूप विस्कळीत कारभार आहे त्यांचा. काही ठिकाणी तर कॅन्डिडेट शेवटी त्यांनी दिलेच नाही. जसं या मतदारसंघात त्यांनी धड कॅन्डिडेटच दिलेला नाहीये. तर नेमकी त्यांची युती आघाडी आहे हे कोणाला आजपर्यंत कळलेलं नाहीये. पण आम्ही जे आहोत ते आम्ही नियोजनबद्ध आहोत, स्थिर आहोत, एकमेकांचा हात धरून आहोत आणि जनतेशी आमची नाळ जोडलेली आहे. आणि मागच्या 6 महिन्यात जे प्रामुख्याने आम्ही प्रश्न घेतले, जसं स्मार्ट मीटर मुळे खूप लोकांची इलेक्ट्रिक बिल वाढत होते, तर त्या स्मार्ट मीटर विरोधात लढा लढला. मतदारसंघातले रस्ते तर खड्ड्यात आज कळत नाहीये, त्या खड्ड्यांविरोधात तुम्हीच मला कव्हर केलेला, मी खड्ड्यांमध्ये बसलेले. तर हे जे प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या लोकांसमोर जातो त्याची पोचपावती म्हणजे मिळालेलं मतदान असणार आहे. राजाभाऊ ठाकूर यांना मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद आहे? आपण देखील या प्रचार रॅलीमध्ये उपस्थित आहात. राजाभाऊ ठाकूर हे अतिशय अनुभवी नेते आहेत. त्यांच्या कुटुंबाचं खूप मोठं नाव या ठिकाणी आहे. म्हणजे अगदी तुम्ही प्रत्येक घरटी गेला तर ठाकूर कुटुंबांच्या माणुसकीबद्दल हे प्रत्येक घर तुम्हाला या विभागातलं सांगेल. आणि प्लस त्यांचा असलेला राजकीय अनुभव, ते आधी सदस्य राहिलेले आहेत, तर त्याच्यामुळे त्यांच्या घरात 3 वेळा सदस्यपद होतं. अनेक कार्यकर्ते त्यांचे सरपंच होते, सदस्य होते. त्याच्यामुळे ह्या कुटुंबाला प्रचंड मानणारी इथली जनता आहे आणि शेका पक्षाची त्यांना साथ मिळालेली आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या गॅपनी राजाभाऊ विजयी होतील. आंबेपूर मतदारसंघ हा शेकापचा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी गड म्हणून समजला जातो. काय स्थिती आहे सध्या त्या ठिकाणी आंबेपूर मतदारसंघात जिल्हा परिषदेची? आंबेपूर मतदारसंघात परत महायुतीचं भांडण झालं. आमच्या समोर त्यांची जी मतं होती ती डिवाइड झाली, कारण की एक बीजेपीचा कॅन्डिडेट, एक शिंदेचा कॅन्डिडेट आहे. आम्ही आहोत तिथे आहोत. तिथे आम्ही एक आक्रमक वकील, यंग मुलगी उभी केलेली आहे, एक सर्वसामान्य कार्यकर्ती पण अतिशय धडाडीने काम करणारी. तुम्ही एकदा तिथली रॅली कव्हर करायला या, ह्याच्यात तिपटीने लोक असतात आणि सगळीकडनं तिथे आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि तो गड आम्ही निश्चितपणे राखू, हा विश्वास माझ्यासारख्या एका कार्यकर्तीला आहे. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे? आजवर केलेली विकास कामं कोणती आहेत आणि कशा पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीमध्ये त्या सर्वच कामांचा फायदा होईल? प्रथम सर्वांना नमस्कार. 32 आवाज या जिल्हा परिषद मतदारसंघातून माझे सख्खा पुतण्या राजाभाऊ ठाकूर उभे आहेत. त्यानंतर 63 आवाजमधून पंचायत समितीसाठी श्रीमती नैना शिलदनकर या उभ्या आहेत आणि 64 किम या पंचायत समितीच्या गणातून अनिता शिंदे या उभ्या आहेत. तुम्हाला सांगतो बघा, इथले जनता आणि मतदार जे सुज्ञ आहेत आणि या ठिकाणी आमची आघाडी महाविकास आघाडी इतकी उत्तम झालेली, एकत्र झालेली आहे. तुम्हाला सांगतो, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्र पक्ष अगदी हातात हात मिळून आम्ही काम करतोय. सर्व एकत्र आलेले आहोत आणि आम्हाला निश्चित आहे की आमच्या 3 सीट म्हणजे जिल्हा परिषदेची राजाभाऊ आणि दोन्ही प्रचंड मतांनी विजय होतील. त्याला कारण असं आहे, मागच्या वेळेला जो जयंत भाईंच्या आशीर्वाद आहे ना, जो उमेदवार निवडून आला तो गद्दार निघाला. काही चुकीचं बोलत नाही. तर त्यांची सभापती, ज्या वेळेला त्यांना दुसऱ्यांदा सभापतीपद दिलं गेलं तेव्हा मी बोललो की दुसरा महेंद्र दलवी तयार होणार आहे. स्पष्ट बोललो होतो आणि भाईंना बोललो होतो. कारण काय, त्यांचं कार्य तुम्हाला काय ते माहित आहे. तर जास्तीत जास्त बनावट वगैरे. कालची जेव्हा मी मिल्कतकारमध्ये फिरलो, लोकांनी हे आल्यानंतर दरवाजे लावून घेतले, विषय पाण्याचा घेतला, आमचे नल कनेक्शन तोडले
आणि 15 आणि श्रीमंत जे बंगलेवाले आहेत त्यांना दिले गेले, त्यांच्याकडनं पैसे घेतले गेले. लक्षात आलं ना. आमची पाण्याची पूर्ण वाट लागली आहे. दरवाजे ऍक्च्युली हा विरोधी पक्षाचे जेव्हा जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचे कार्य लोकांनी मिळून दरवाजे लावून घेतले आणि रस्त्यांचा, आणि आमदारांनी सांगितलं होतं आवाजच्या मीटिंगमध्ये की आम्ही कोपरोली गाव दत्तक घेतले. ते ग्रामस्थ आम्हाला बोलले, बघ आमचं गाव दत्तकले, रस्त्यांची अवस्था बघा, ही अत्यंत दयनीय अवस्था. त्यानंतर आवाजही तसाच तो प्रश्न, रस्ते जे घेतलेले आहेत धूळ खाऊन लोकांचा जीव गेलेला आहे. अगदी वर्षभरती रस्ते गेले अपूर्ण आहेत. त्यामुळे जनता प्रचंड नाराज आहे आणि आम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करतील. आपल्या कार्यकाळामध्ये झालेली विकास कामं काय, जनतेचे प्रश्न आपण कसे सोडवले होते? मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होतो. पहिल्यांदा तोंडीचा जर तो पाण्याचा तुम्ही बंधारा बघितला असाल तर 5 लाखामध्ये त्यावेळेला बांधला होता 2002 मध्ये. आता तो 50 लाख रुपये सुद्धा बांधून होणार नाही. इतका चांगला पाण्याचा तिथे म्हणजे निचरा होतोय की आजूबाजूचे तलाव असतील, बोरवेल असतील, वाडे असतील, त्याने तो पाणी पुरतोय. त्यानंतर चोरंडे कणकवली, ज्यावेळी या ठिकाणी आप्पांचं ऑफिस आहे, तर कणकेश्वरच्या पायथ्यापर्यंत रस्ता अगदी 10 फुटी होता, तो आता आम्ही 18 फुटी केलेला आहे. लक्षात आलं. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी बरेचसे येतात. कणकेश्वरच्या पायथ्याशी आपण गेलात तर कॉन्क्रिटीकरण केलेल्या रस्त्यांचं झाडांना पार बांधलेले आहेत. त्यानंतर झिराडच्या नाक्यापासून कणकेश्वरच्या पायथ्यापर्यंत तो रस्ता नेणारे आपणच होतो. त्यानंतर आवाज फाट्यापासून दिघोडीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण आपणच होतो. आपण अनेक विकास काम केलेले आहेत. आणि बोंडी कोळी बांधव त्या ठिकाणी आहेत, तो रस्ता तेवढ्या 2002 मध्ये आपण समुद्र किनाऱ्याला नेला. आज जर तो केला नसता तर सायकल सुद्धा गेली नसती ताई, अशी वसुली आहे. आणि भाई त्या ठिकाणी अत्यंत कोळी बांधव जेटी बांधलेले आहेत, त्यांचा उपयोग चांगला होतो. अनेक आपण संस्था चालक आहोत. मी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ चोंडीकी या संस्थेचा अध्यक्ष आहे, तुम्हाला सांगतो. आणि इथले जे विद्यार्थी आहेत, आमचं एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान आहे. जसं भाईंचं ताईंचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान आहे, तसं आमचं फार मोठ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान आहे. ताई, काय नाव आपलं आणि कोणत्या गणातून आपण निवडणूक लढवताय, कसा प्रतिसाद आहे? आपण रॅलीमध्ये देखील सहभागी झालो. नमस्कार, माझं नाव अनिता संजय शिंदे. ग्रुप ग्रामपंचायतीमधून मी दोनदा निवडून आलेली आहे. उपसरपंच असताना आम्ही मापगाव ग्रामपंचायत बरीच विकास कामे केलेली आहेत. बरेच महिलांचा आम्हाला सहभाग, तसं आमचं वरिष्ठांचा पण सहकार्य भरपूर असतो. तसेच आज 64 गण की मधून आम्ही पंचायत समितीसाठी लढत आहोत. महाविकास गट सगळ्यांनी आघाडीतून आम्हाला पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळालेली आहे. भरपूर वरिष्ठ लोक, महिला, तसं इतर मित्रमंडळांचा आम्हाला सहभाग आहे. प्रचारासाठी भरपूर माणसं येतात. आमचा उत्साह वाढतो आणि यापुढे आम्ही विकासाची कामे करू. ताई, काय नाव आपलं? आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी रणांगणात उतरलेला आहात. गावोगावी घरोघरी आपण जाऊन प्रचार करताय. काय नाव आपलं, काय सांगा? माझे नाव रेणुका प्रमोद खळकर. मी मापगावची गृहिणी आहे आणि अनिता वहिनी आमच्यासाठी खूप करतायत. त्यांनी मी आज 2 वर्ष झाली ते महाडमध्ये होते, 18 वर्ष. आता मी मापगाव गावामध्ये आले आणि एक संघ स्थापन केलं. संघ स्थापनेद्वारे आम्ही महिला विकसित करण्यासाठी आम्हाला अनिता वहिनींनी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ती अनिता वहिनी आमच्यासाठी पुढे करणार असं आम्हाला खूप पूर्ण महिलांना का आहे का वहिनी आमची पुढे काहीतरी आमच्या गावासाठी विकसितकरण करेल आणि आमचं गाव पुढे नेणार असं पूर्ण महिलांना आमचा विश्वास आहे.